ज्या शेतकऱ्याचं कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलेलं नाही ते कधी दुसरी यादी लागणार याची वाट पाहिलेत. ज्या शेतकऱ्यांचं पहिल्या यादीमध्ये नाव आलं होतं त्यानं आधार प्रमाणीकरण केलं आहे ते आपल्या खात्यात पैसे कधी येतात याची वाट पाहिलेत. आणि याच्यानंतर जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत ते वाट पाहिलेत आपलं कधी नाव येतं आहे. मग आपल्याला बी आधार प्रमाणीकरण करावं लागेल आणि त्या माध्यमातून आपल्याला 50,000 ऐवजी 2 लाख रुपये देण्यात यावेत असं सुद्धा त्यांची मागणी आहे. मात्र एक लक्षात घ्या, जे शेतकरी दुसऱ्या यादीची वाट पाहिलेत त्यातले मूळ कारणं सांगतो. आता पहिली जी काही यादी लागली होती का 16,94,000 शेतकऱ्याची, त्याच्यामध्ये बऱ्याचशा अडचणी आल्या. एक तर महत्त्वाची अडचण कोणती होती, बँकेकडलं असलेलं कर्ज आणि त्या कर्जमाफीच्या यादीमध्ये असलेलं कर्ज याच्यात होती तफावत आणि त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट अशी होती, काही शेतकऱ्याचे आधार नंबर चुकले, कोणाचे बँकेचे कर्जाचे खाते नंबर चुकले, कोणाचे सेव्हिंग खाते नंबर चुकले, कोणाचे आधार कार्डवरले नावच चुकले, अशासुद्धा अडचणी आहेत. आणि त्यामुळं काही शेतकऱ्याला आधार प्रमाणीकरण करता येईन आणि काहीला ते नावात त्याच्यात चुका आहेत, खात्यात चुका आहेत, त्याच्यामुळे त्याला करू वाटणं, करावं तर जायचं दुसरीकडे पैसे, असा प्रश्न आहे. आणि काही शेतकऱ्याचं असं झालं आहे, पहिल्यानं यादीत नाव पाहिलं, नाव दिसलं, त्याच्यात ती चुका आहेत हे पाहून बाबा आत्ताच कशाला आधार प्रमाणीकरण करायचं, नंतर करू. आणि नंतर जेव्हा बघायला गेले तर ते यादीतच नाव नाही. त्यामुळं सहकारी विभागानं काय केलं, जे काय अशा चुका झालेले नाव होते ते वापस बोलिले, ते पुन्हा बँकेकडे पाठविले आणि आता बँका त्याच्यात सगळी क्लिअर दुरुस्ती करून पुन्हा ते नावं पाठविणार आणि पुन्हा जे राहिलेली शेतकरी त्याचे नावं त्याच्यात येणार. आता राहिलं दुसऱ्या यादीचं, तर दुसऱ्या यादीमध्ये या चुका होऊ नये म्हणून सहकार विभाग त्यामध्ये काळजी घेत आहे. आणि जर आपण लय वाट पाहत बसत असलो तर तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की दुसरी यादी जेव्हा बी लागेल तर त्या यादीमध्ये बी अशा काही त्रुट्या जर आल्या तर पुन्हा याद्या वापस बोलवल्या जातील, पुन्हा त्या बँकेकडे पाठवल्या जातील, त्याच्यामध्ये दुरुस्त्या होईल, मग पुन्हा त्याच्यात नावं येतील. त्याच्यामुळं लय असं वाट पाहत बसायची गरज नाही, कारण शासन निर्णयाप्रमाणे जवळपास आपल्या लक्षात आलेले की आपण कर्जमाफीत बसतोत का नाही, आपण नियमित कर्जदारामध्ये बसतोत का नाही, हे शेतकऱ्याच्या लक्षात आले. त्यामुळे लय वाट पाहायची गरज नाही. आणि तसं सहकारी विभागानं कोणत्या यादीची तारीखसुद्धा अशी काही जाहीर केलेली नाही, कारण हे सगळा डाटा जेव्हा क्लिअर होईल त्यावेळेस ते अपलोड करणार आहेत आणि ते अपलोड केल्याच्या नंतर आपल्याला याद्या तिथं पाहायला मिळतील. त्यामध्ये जर आपला खाते नंबर बरोबर असेल, कर्जाचा खाते नंबर बरोबर असेल, आधार नंबर बरोबर असेल तरच आपण आधार प्रमाणीकरण करायचे. नसल्यास ज्या काही अडचणी असतील त्याच्यासाठी तालुकास्तरीय समिती आहे, त्या समितीकडे तक्रार करायची, म्हणजे आपल्या ज्या चुका आहेत त्या पुन्हा याद्या वापस बोलून तशा दुरुस्त होत्या. त्याच्यामुळं अशा कोणत्याही प्रकारच्या यादीची लय वाट पाहत बसण्याची गरज नाही. त्याची काही तारीख निश्चित नाही, असा अंदाजे पंचे सांगितल्या जातं. काही लोकांकडून 10 तारखेच्या नंतर लागन आणि 15 तारखेच्या नंतर लागन. सहकार मंत्री म्हणले होते 15 तारखेच्या नंतर आम्ही दुसरी यादी लावू. आता 15 तारखेच्या नंतर वाट पाहू, लागली तर लागली नाही, त्याच्यानंतर जेव्हा लावते तेव्हा, कारण आता त्याला इलाज नाही. आत्तापर्यंतचा बघितला आपण कर्जमाफीचा कार्यक्रम तसाच चलत आला आहे आणि असाच चलत राहणार आहे. अशी महत्त्वाची माहिती होती. आपली माहिती आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. जय जवान जय किसान.